न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांच्या समवेत प्रवेश केला। राहुल मोटे यांच्या प्रवेशामुळे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे। भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी राहुल मोटे यांनी आपल्या मनगटावर घड्याळ बांधले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला। भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती। मोटे यांचा पराभव झाल्यानंतर आता डॉक्टर सावंतांची कोंडी करण्यासाठी मोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने परंडा मतदारसंघाचे राजकारण पूर्णपणे बदलून जाणार आहे। भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2004, 2009 आणि 2014 साली 3 टर्म निवडून आले होते। दरम्यान प्रवेश करण्यापूर्वी मोटे यांनी भूम परंडा आणि वाशी या 3 तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती। मुंबईत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यास मोठ्या संख्येने भूम परंडा तालुक्यातील मोठे समर्थक नेत्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। मोटे यांच्या पक्षप्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली असून तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भूम परंडा वाशी तालुक्याच्या राजकारणाची दिशा आता बदलली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले। यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते आमदार अमोल मेटकरी, आनंद परांजपे, मध्यम सल्लागार संजय मिस्किन, धाराशिव जिल्ह्याचे नेते सुरेश बिराजदार, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र धायगुडे, परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप उपस्थित होते। राहुल तसा माझ्या संपर्कामध्ये होता, दुर्दैवाने त्याला अपयश आलं। मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो, सर्वांना सांगतो की बाबांनो, अपयशाने खचून जायचं नसतं आणि विजय आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना। खरं आज मला बाप्पा मोठ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण बाप्पा मोठ्यांच्या बरोबर मला पण कामाची संधी मिळाली। कारण 10 जून 1999 आदरणीय पवार साहेबांनी, सलमानजींनी, तारिक अनवरांनी, प्रफुल्ल पटेल, पदमसिंह पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील ह्या सगळ्या मान्यवरांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला। आम्ही सगळेजण ज्युनियर होतो। मी याला वेळ कुणाकरता थांबत नसतो, तशा पद्धतीने घटना घडल्या। मागे दुर्दैवाने राहुलला अपयश आलं। राहुल तिथं प्रयत्न करतोय, तिथली परिस्थिती भौगोलिक वेगळी आहे, पाण्याचा प्रश्न आहे। जसा उल्लेख कृष्णा विभाग स्थिरीकरणाचा आता राहुलनी केला। उजनीमध्ये आपण अधिकचं पाणी आणून तिथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय। शेवटी ही सगळी कामं करत असताना निधी मोठ्या प्रमाणावर लागत असतो आणि त्यामुळे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत। मी मध्ये राहुलला एकदा दोनदा म्हटलं की राहुल, शेवटी आपण एकत्र मिळून एक काम करूया, प्रश्न सुटले पाहिजेत। मध्ये काही रस्त्यांची कामं त्या भागातली करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला। त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय तिथल्या लोकांचं राहणीमान बदलू शकत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं पूर्वी दुधाचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा दुधाचा धंदा होता। आता यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे, धरणांची आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सर्व व्यासपीठ, सुरुवातीला दादांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला व माझ्या
आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातलं पाणी आपल्या सीना-कोळेगाव मध्ये आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण एकत्रित प्रयत्न करू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।